10 जून मंगळवार. ठीक आहे, मार्केट इथून ओपन झालं. सगळ्यात पहिले आपल्याला ऑब्झर्व करायचे ओव्हरऑल ॲनालिसिस काय सांगून राहिलं, कारण की कालचा सोमवार होता. काल मार्केटनं आपल्यासाठी एक बेस सोडला असं की आज आपल्याला करायचं काय बा. तर सगळ्यात पहिले आपण ते बघू की बा काल मार्केटनं बेस काय सोडला. काल आपण सगळ्यात पहिले पाहिलं की हे 3 बिहेवियर सोडले होते. याचा हाय घेतला म्हणून आपण इथून आता इथचे बाईंगचे बिहेवियर कंटिन्यू केले आणि हे मोजायला लागलो बा याचा हे घेतला म्हणून. तर इथं काय झालं, हे गेलं पहिलं पॅटर्न क्रिएट केलं तर इथं बिहेवचं, हे झालं दुसरं पॅटर्न क्रिएट केलं तर, आणि याच्यातूनच याची पुरी दुसऱ्यामधूनच हे तिसरं पॅटर्न क्रिएट केलं. आता इथे गोष्ट काय राहिली ओव्हरऑल ॲनालिसिसमध्ये की 3 पॅटर्न जेव्हा मार्केट क्रिएट करते आणि जेव्हा तिसऱ्याची जेव्हा हे लिक्विडिटी घेऊन घेते, जसं की यानं फर्स्ट सेकंड थर्ड इथं पण केलं, फर्स्ट सेकंड थर्ड इथं केलं आणि इथून मग हे याच्यात आलं फर्स्टमध्ये याची लिक्विडिटी घेऊन इथून हे फर्स्ट सेकंड थर्ड इथं केलं. तर आता थर्डची जेव्हा हे पूर्ण लिक्विडिटी होऊन घेते तेव्हा हे दुसऱ्याला इज्जत देत नाही. इथं हे इन मार्केट पहिल्या याच्यातला कोणता बा स्विंग असला तो गॅपमध्ये असला बा थर्ड किंवा सेकंड, पण इथं कोणत्या याच्यात गॅपच नाही सोडली आहे आणि ह्या याच्यात तिसऱ्या याच्यात गॅप आहे. तर इथे हे सेकंडनं पुरं खाऊन घेतला. सेकंड थर्डचं जे बिहेवियर गेलं आहे हे गेलंच तिथून आहे त्या गॅपवाल्या स्विंगमधून, म्हणून याचं तर काही आता मायने राहिलं नाही. तर हे आता इथं जर पाहतो आपण की फर्स्ट पॅटर्न सोडलं होतं बिहेवचं, सेकंड पॅटर्न आणि इथून हे थर्ड पॅटर्न पकडलं होतं, फर्स्ट सेकंड थर्ड. आता 3 इथपर्यंत झाले, याच्यात चांगली हे आली गॅप आणि इथून आता हे झालं चौथं बिहेव. याला जर मार्केट खाली ब्रेक करते इथं तर मार्केट ह्या फर्स्टवाल्या याच्यात इथं आता इथून काय रिॲक्ट करते, पण इथून हाय प्रोबॅबिलिटी असते, कारण की 3 बिहेवचे पॅटर्न एकसोबत मारल्यावर ते पहिल्या 2 नंतरच्या 2 जे पॅटर्न असतात त्याचं पुरी लिक्विडिटी खाऊन फर्स्टमधूनच घुमत असते. तर इथं आपण वाट पाहिली की मार्केटनं इथं तर आपल्याला माहीत होतं की हाय प्रोबॅबिलिटी आहे का बी याले ब्रेक करते मार्केट. ठीक आहे, हे चौथं बिहेव जे मारलं होतं नंतर याला ब्रेक केलं, फर्स्ट याच्या झालं इथं पाहिलं, नंतर याले पण ब्रेक केलं, यालाही ब्रेक केलं. तर आता हे दुसरं जे आहे दुसरं बिहेवच्या पॅटर्नला आता इज्जत नाही. मार्केटची हाय प्रोबॅबिलिटी आहे की हे जे फर्स्ट जिथून बिहेव हे स्टार्ट झालं तर पूर्ण ह्या स्विंग आपल्यासाठी मेन राहील. जर मार्केट याला ब्रेक करते खाली तर मग हे अजून सेल साईड जाईल, पण इथून जर आपल्याला इंडिकेशन भेटते बाईंगचं ह्या झोनमधून जर आपल्याला इंडिकेशन बाईंगचं भेटते तर मार्केट इथून लंब्यासाठी वा जाऊ शकते. लंब्यासाठी म्हणजे याचं जे हप्त्याचं ऑल टाईम जे हाय होतं त्या ऑल टाईम हाय तर इथून प्रॉपर घेणंच बा. ठीक आहे, आता आपल्याला करायची आहे डेजी ॲनालिसिस आजची. तर आज काय झालं की बा एक जर गोष्ट आपण पाहतो तर याचा जेव्हा यानं लो घेतला याचा, तर ओव्हरऑल ॲनालिसिसचं काय आहे गोष्ट की इथून आता आपल्याला याचे बिहेव मोजणं चालू करावं लागेल. जसं की फर्स्ट बिहेव झालं, हे झालं सेकंड बिहेव, ओके, देन हे सेकंड बिहेव आणि याची थर्ड बिहेव हे केलं. तर थर्ड बिहेवची लिक्विडिटी घेतली, आता इथून अगेन चालू झालं फर्स्ट, हे झालं सेकंड आणि हे झालं आता थर्ड. ओके, थर्ड आलं कुठपर्यंत 2 इथं पॅटर्न केले बिहेवचे कुठपर्यंत, जो कालचा मेन स्विंग होता तिथपर्यंतच ॲक्युरेट केले, तिथं तिसऱ्या स्विंगची लिक्विडिटी घेतली, तिथून सफर करून राहिलो. ठीक आहे, ओव्हरऑल ॲनालिसिस झाली इथपर्यंत. तर इथून जर आपल्याला इंडिकेशन जर देऊन राहिलं तर आपल्याला तर बाईंगलाच जायचं आहे, पण ते कशा सिच्युएशनमध्ये एंट्री आपल्याला प्रॉपर फाईंड करायची आहे. दिवसाचा जो दुसरा दिवस सांगून राहिला आपल्याला त्या दिवसाच्या अकॉर्डिंग आपल्याला एंट्री घेऊन तो ट्रेड बा तिथपर्यंत होल्ड करायचा आहे. आता दुसरा दिवस काय सांगून राहिला आपल्याला तर ते पाहायचं आहे. हे झालं ओव्हरऑल ॲनालिसिसचं. ठीक आहे, मार्केट इथून ओपन झालं, पहिले यानं लो घेतला स्विंग मारून, मग नंतर हाय घेतला, मग वापस लो मारला. मार्केट आज टोटली डेलोच्या मोडमध्ये आहे. आता इथून हे वन साईड खाली पडून राहिलं, हे थोड्या टाईमसाठी काय होईना पण हे तिकडे जाईन, पण याच्यानंतर जर हे बाईंगले घुमलं तर ते लंब जाईन. म्हणजे पहा दिवसानं पण इथं एक अलग इंडिकेशन आपल्याला देऊन दिलेलं आहे बाईंगसाठी. आपल्याला आता फक्त प्रॉपर ऑब्झर्व करून एंट्री टाकणं आहे. तर प्रॉपर ऑब्झर्व कसं, तर मार्केट जर इथं आपण ऑब्झर्व करतो की चाललं कसं, पहिले लो घेतला, मग हाय घेतला, मग वापस लो घेतला, मग इथून कंटिन्युअस मार्केट पडून राहिलो. हे झालं फर्स्ट बिहेवमध्ये येऊन राहिलो, याच्यात गॅप केली ह्या रिजेक्शनमध्ये, हे पडून राहिलो. आता इथे एक विषय काय होते, इथपर्यंत जर आपण मार्केट ऑब्झर्व करतो हे इथून चालू झालं तर मार्केटनं ज्या पद्धतीचं इथं बेस क्रिएट करून राहिलं हे सेल साईडचा, असंच याला बरकरार ठेवलं पाहिजे, याला तोडलं नाही पाहिजे कुठं, कारण की ते स्विंग करत चाललं. आता ह्याच्यात गॅप देऊन आणि बॉटमला जर स्विंग क्रिएट करून राहिलं आणि त्याला जर ब्रेक करून राहिलं तर मग ते आपले अजून चान्सेस वाढून जाईल की बा ते मार्केट हायसाठीच जाईल लंब्यासाठी. पण जर मार्केट इथं बेस क्रिएट करून मार्केटची अशी वन साईड म्हणून खाली एक पण स्विंग न मारता वापस येऊन राहिलं
आणि इथं असं स्विंग देऊन राहिलं म्हणजे बा आता इथं बेस क्रिएट करत असं चाललं, पण इथं वन सायडेड चाललं, पण असं येऊन राहिलं वरती आणि इथं स्विंग मारून राहिलं 50%च्या झोनवर आणि मग खालचं सेल साईडचं आपल्याला रिजेक्शन इंडिकेशन देऊन राहिलं. तर इथं आपल्याला तो विचार पडून, पण यानं जर स्विंग मारला खाली जसा हा मारला, मग आपल्याला विचार करायचं कामच नाही, मार्केट नाही तर विचार करायचं कामच नाही ठेवलं की कुकडे जायचं कुकडे नाही. हे सरळ सरळ आलं स्विंग्स घेत दोन बिहेव तर इथे दिलेलेच होते. आता हे याला चिपकला आहे तर यानं इथं गॅप सोडली म्हणून हे 3 बिहेव इथं प्रॉपर कन्फर्म झाले. तर इथं यानं कॉन्सल्टेशन तर कळलं. तर हे पण आपल्याला एक आता पाहायची गरज नाही. आता 50%च्या झोनून जर मार्केट तसं तर आपण डायरेक्टली जायला इथूनच पाहिजे ह्यासाठी एक जर आपल्या ॲनालिसिस सांगून झालं तर, कारण की प्रॉपर मार्केटनं दिवसाचं सांगून दिलेलं आहे रे की बा जातं तिकडेच आहे. पण चला ठीक आहे, आपण तरी एक वाट पाहिली इथं 50%च्या झोनवर मार्केट दिलं, डायरेक्ट क्लोजिंग आली. इथं ह्या स्विंगमध्ये गॅप आली, हा फर्स्ट, याच्यात गॅप दिली सेकंड. आता सेकंडला तर ब्रेक करायचं राहिलं मार्केट, याला करत नाही कारण की याने याच्यात गॅप देऊन दिली 50%च्या झोनवर येऊन. तर इथं आपण डायरेक्ट एंट्री टाकली, एंट्री आपली इथंच पडायला पाहिजे आणि तो ट्रेड आपल्याला होल्ड करायचा आहे ऑल टाईम हायसाठी, हप्त्याच्या ऑल टाईम हायसाठी. आता आपण इथं ऑल टाईम हायसाठीच जाणार नाही, आपण जाणार आहे फक्त डे हायसाठी. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण टार्गेट बुक केलं, पण आपल्याला तर माहीत आहे, आपण शुअर आहे की बा इथं ऑल टाईम म्हणजे हप्त्याच्या ऑल टाईम हायसाठी मार्केट जाऊ शकते. तर ठीक आहे, इथं डे हाय घेतला. तर आता इथून आपले बिहेवमधनं चालू झाले की यानं याच्यातल्या बिहेवचं यानं हाय घेऊन घेतला नाही. आता एकदा जे 2 पॅटर्न बिहेवचे आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की यानं क्रिएट केलं तेव्हा त्याचा, तर आता आपल्याला बॉटमपासून बिहेव मोजायचे आहे. हे झालं फर्स्ट बिहेव, हा झाला सेकंड बिहेव आणि हा झाला थर्ड बिहेव. आता इथं एक गोष्ट आपल्याला समजायचा प्रयत्न करावा लागेल की हे थर्ड बिहेव जे यानं मारलं तर याले जर ब्रेक करते तर मग आपल्यासाठी थोडं कन्फ्युजिंग होऊन जाईल मार्केट. पण यानं काय केलं, याला फुलफिल केलं आहे थर्ड बिहेवले, यालेच कनेक्टेड एक स्विंग मारून याच्यात गॅप नाही दिली. जर अशी जर गॅप दिली असती मामूली याच्यात तर याला आपण सेकंड पॅटर्नचा फर्स्ट बिहेव काउंट केलं असतं, इथून बिहेवियर काउंट केलं. पण हे यालेच चिपकलं आहे. आता मार्केट काय करण, याले तर ब्रेक करण ह्या स्विंगले, पण याले ब्रेक नाही करण. आणि ह्या 2 स्विंगच्या मधातून जर आपल्याला लिक्विडिटीवाली कंटिन्यू आणि क्लोजिंग येऊन राहिली बँकची, तर आपण तिथं फुल्ली शुअर होऊन जातो मार्केटच्या हायसाठी जातो, कारण की इथून नवीन बिहेव चालू होतात आपली. आणि मार्केट एक्झॅक्ट तिथं असंच झालं, याले कनेक्टेड हा स्विंग, त्याला ब्रेक केलं पण याला ब्रेक नाही केलं, लिक्विडिटी इन क्लोजिंग आली बँकची आणि इथं हा आपण ट्रेड टाकला याच्या हायसाठी. हे होती मंगळवारची ॲनालिसिस, 2 ट्रेड, दोन्ही सक्सेसफुल.